घरी तर एवढं करत नाही, ही तर कसं काय करते मला कळत नाही. बच्चे तू जर काय नाही बनवलं ना घरी, चाकायचं तर थुकशील डायरेक्ट. आहे मागं बसले ना त्यांच्या तोंडावर. चाकायचं तुला नाही हट. अरे विनेगर आहे. मग चाक तू चाक चाक बरं कसं होतं. शी राम राम मंडळी, गुड मॉर्निंग. कसली आत्ता आले लगेच. या वेळेस पहिला कॅमेरा माझ्या हातात आहे आणि रेडी कोण होत आहे? जेवण कोण बनवलं आता? जेवण म्युसली ह्याच्यामध्ये टाकली फक्त. कशामध्ये काय म्हणतात त्याला यार, काय म्हणतात बच्ची सांग त्याला. हा कोण आहे पहिलं रेडी कोण आहे आज ते सांगा जरा आम्हाला. व्हेरी बॅड माझ्याकडे एवढं मोठ्याने मुंबईची गरज नाही, माझ्याकडे आहे ना, त्याच्यातनं जायला आवाज. का कारण तुझं आवरून नाही झालं ना बच्चा अजून. थोडं ह्या साईडला ना, हा ते त्या साईडला जरा हे आहे ना आपलं. थांब जरा. हे निघत चाललंय रे माझं. परत लावू का काढून? बघ बरं निघत चाललंय का? नाही बरोबर आहे. कसं आहे तू सारखं त्याच्यावर वेलकम बॅक टू टुडेज ब्लॉग. राम राम मंडळी, कसे आहात तुम्ही? आज आहे संडे आणि 12ला आहे आमचं सुशी मेकिंग सेशन. आणि येस, चैतन्याने आज माझा शर्ट घातलाय आणि मी चैतन्य. तू दाखव तू पण दाखव. सो मी चैतन्य मला शर्ट घातलेला आहे. मागचं दाखव ना. ये आज आम्ही म्हटलं लास्ट टाइम दाखवलं नाही. चल ये आता इकडं. सो लास्ट टाइम जेव्हा आम्ही घातलं होतं तेव्हा आम्ही आमचं नॉर्मल घातलं, पण यावेळेस आम्ही ठरवलं की यार आता एकमेकांशी घालूया थोडंसं. आणि येस, आज जसं वैष्णवी म्हणले आम्ही सुशी मेकिंगला चाललोय बिकॉज मला कुकिंग आता खूप जास्त आवडायला लागलं. आणि आम्हाला दोघांना सुशी खूप आवडते. आणि आम्हाला दोघांना सुशी मध्येच सवय जात. अगं एक सेकंड बच्चे फोडू बिडू नका. तुला पिंपल पाहिजे देऊ का? नाही, गरज नाही मला. सो येस, मध्ये बोलायची सवय काय जाणार नाही, तर मी परत एकदा पुन्हा रिपीट करतो. मला माहिती आहे तुम्हाला कधी कधी वैताग येतो मी रिपीट का करतो, पण तुम्ही बघितलं मी का रिपीट करतो. याचं खरं कारण कोणी ही बया. पण आता येस, मी परत तुम्हाला एकदा सांगतो की मला कुकिंग खूप जास्त आवडायला लागलेलं आहे. म्हणून आम्ही आज चाललो आहे सुशी मेकिंग काय कॉम्पिटिशन नाहीये बाबू. मग काय, इट्स जस्ट सुशी मेकिंग वर्कशॉप. कारण आम्हाला दोघांना सुशी खूप आवडते आणि मला टेम्पुरा सुशी खूप आवडते. तुम्हाला कधी गिफ्ट करायची असेल टेम्पुरा सुशी खूप आवडते. लय म्हणजे लय आवडते, मी लय खाऊ शकतो. म्हणून आज मी तिथे जाऊन शिकायचा प्रयत्न करणार. बिकॉज आता नॉर्मली सुशी मागवायला गेले तुम्ही तर 600 रुपयाला 4 पीस मिळतात ना. 600 रुपयाला 4 पीस. सो आता मीच बनवणार, मीच खाणार. लय मजा करेंगे. चला आता तिकडे जाऊन बघूया काय विषय काय नाही. सो 11:26 झालंय. 12चा वर्कशॉप आहे. इथं आपण लेट त्याने इतका नालायक आहे. आता काय झालं, माझा हातून फोन पडला आणि चिमटा बसला मला. हे बघा अख्खं लाल झालंय. मी व्हिज्युअली बघितलं ना, काही रक्त येत नाही काय नाही. पण त्याच्यानंतर मेन गोष्ट काय आहे, माईक. जर काय माईक तुटला तर सगळं आयुष्य संपलं. तो पहिला जाऊन फोन चेक केला, सगळं चेक केला आणि म्हणतो की अरे काय झालं का. माझ्याकडे नंतर आलं की दाखव काय झालं तुला. तुला मी फगीर नाही करणार. आज आम्ही या गाडीने जाणार आहोत आमच्या महिन्याने. चैतन्य म्हणतो अरे माझी बॅटरी लो झाली. नंतर म्हणतो अरे मी ग्लासेस घातले होते म्हणून मला सगळं लो दिसत होतं. असा तर आहे माझा नवरा. अरे आणि ही कोण आहे माझ्या नवऱ्याच्या मागं? अरे मला बसू तर दे भाई, मी पुढे येते तू मागे येतोय. चला या उंठावर बसूया. उंठावर. ओ माय फ्रेंड गणेशा तू रहना साथ 1 2. बच्चीले डेंजर आहे यार तुझी. आणि उतरताना पण तसंच उतरा आता. तू मला नको सांगू. चल बरोबर 12 वाजता पोहोचणार आहे. असं जायचं. लेफ्ट का राईट? इथनं लेफ्ट. सो जसं की मी म्हणत होते, मी म्हणलं चैतन्याला चल यार, मी खूप दिवस झाले या गाडीवर बसली नाहीये, मला पण बसू घे जरा तुझ्या गाडीवर. बसू. मग बसवलं माझ्या पिंटूने मला. पिंट्या माझा घोडा आठवला ना मला ब्रो आयडीआर मधला. तुम्हाला माहिती नसेल तर मी रोज लाईव्ह स्ट्रीम करते आणि आता रेड डेड रिडेम्पशनचा चॅप्टर 4 चालू झालाय आणि माझ्या घोड्याचं नाव पिंट्या आहे. म्हणजे घोडी येते पण मी त्याला घोड्या म्हणते कारण आय डोंट नो. तर मग त्याचं नाव पिंट्या आहे. तर पिंट्यावर बसल्याचीच फिलिंग येते की ब्रो इथं असं उंचावर
R15 तशीच आहे बच्ची, असं वाटतं R15 वर बसल्यावर असं वाटतं घोड्यावरच बसलोय. हा राईट. आता मी व्लॉगिंग बंद करते कारण ड्रायव्हिंगवर फोकस करू, कारण आता आम्ही मेन रोडवर आलेलो आहोत आणि सेफ्टी फर्स्ट. यार तुम्हाला बँगलोरमध्ये ना आता मला भेटत नाहीये जास्त, फोन काढायला जमत नाहीये जास्त गाडीवर, पण तुम्हाला हे दिसतंय हे पिंकवाले आता दिसतील. थांबा. हे इथनं आत pink जायचंय? वाले- नाही सरळ आहे. पिंकवाले जे आहेत ना फुलं ते खूप जास्त दिसतात. थांबा, पुढे पण एक मोठं झाड आहे, मी ते तुम्हाला दाखवते. हे बघा, मस्त आहे ना हे चेरी ब्लॉसम. हे अशी आणि ना इथे ह्याच्यावरती पण पडलेली असतात, रोडवरती पण पडलेली असतात, तर खूप असं प्रसन्न आणि छान वाटतं. पुढे गेले की राईड घ्यायचं आहे. यार या गाडीचा एकच फायदा आहे माझ्यासाठी, मी असं वरती बसलेले असते ना तर मला टॉप लेवल व्ह्यू भेटतो ना ब्रो. पुलाच्या खालनं राईड घ्यायचंय ब्रोस्की. हे मेट्रोचं काम आम्ही जेव्हापासून बँगलोरला आलोय तेव्हापासून चालू आहे. तीन वर्ष झाले, आता 4थं वर्ष लागलंय, तरी काय हे मेट्रोचं काम अजून झालेलं नाहीये. पण ठीक आहे, मी कोण आहे नावं ठेवणारी. सो आम्ही पोचलेलो आहे. जरा अशी नॉर्मीज बिल्डिंग आहे, पण मला वाटतं नाही का असे सेशन्स होतच असतात. पण इथे होत असतं कारण तिथे खाली बोर्ड लावला होता, तर इथं क्ले पेंटिंग रेझिन असले सगळे छोटे छोटे ऍक्टिव्हिटीज होत असतात, जे पण करायला पाहिजे ॲज अ कपल. मेकअप कसला सुंदर दिसतं. Yellow light, always pops येलो up. लाईट, तुझ्यासाठी येलो लाईट घ्यायला पाहिजे मला वाटतं एक स्ट्रीमिंग साठी. बघू आता. सेकंड फ्लोअरला दिस इज यार आधी पोट खाली करतायत आमचं चढून, त्यानंतर त्यामध्ये सुशी भरणार आहे. ह्यांनी हा कुठला झेंडा लावला आपण दरवाजा? कुठला झेंडा आहे? कुठला तरी अफगाणिस्तानचा वगैरे. ए बाळा, खरंच आता काय बोलू नको. खरंच चालू आहे. अरे खरंच. हॅलो. हाय. फॉर द सुशी मेकिंग. ओके, थँक्यू. The host is still on the way, so All it will right. take some 10 minutes. नो वरीज. अयो होस्टच लेट आहे. काय करायचा विषय? लेस नॉर्मी वाटतंय हे. ठीक आहे ना. We have YouTuber in house. या वी हॅव अ स्मॉल युट्यूब. both YouTube and Instagram account. So we We can say content creators. love to meet new content creators. Hello. हॅलो. Before we start, can I have your names? Uh, Who are you guys? My name is Vaishnavi. अँड माय नेम इज चैतन्य. Okay, can you give me like 2 minutes? There are a few people upstairs. हां ओके. Sure, So sure, sure. otherwise we can have like. वी कॅन. लयच चढवलं का बच्चे यांनी आपल्याला? चढवलं नाही. का बच्चे असं बोलते कॉन्टेंट? करेक्ट. ते इन्फ्लुएन्सर म्हणल्यावरती मला नाही आवडत ना, बिकॉज आपण नाही इन्फ्लुएन्सर, आपण कॉन्टेंट क्रिएटर आहोत. हां का? लाईक किती छान आहे. फॅनला जातो जरा. आपल्या घरासारखंच वाटतं हे जरा. हे बघ यार, हे माझं निघत चाललंय, मी तुला घरातच नाही निघत बोलत चाललंय. तू त्याला सारखं बोट लावलं तर निघणार आहे ते. चल ये जरा बाहेर जाऊ. माफी येतो. आहे. हे घे. काढलंसच ना शेवटी. कारण ते कलअप होत होतं म्हणून. चैतन्य अँड like she said like we both love eating sushi, so like we thought we'll come for the workshop, so next time onwards I'll just make it at home anyways. Yeah, you can just cook for me. Demanding. Hello everyone, my name is Akshita. I'm from Karnataka. I'm a banker and it was a very boring. फर्स्ट हँड एक्सपिरियन्स कसं वाटतंय? चांगलं वाटतंय. आपण मला तर दोघंच सुशीच्या क्लासमध्ये, मला 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 मज्जा फुल येते. फालतू वाटतंय. म्हणजे फालतू नाही, म्हणजे कसं सांगू तुम्हाला, म्हणजे कारण आम्ही चैतन्याने कधी सोलो ट्रॅव्हल नाही केलं तर त्याला ते नाही कळणार. मी सोलो हा, ट्रॅव्हल कारण केलं, असंच इथं असतात इथं सीन लोकं, कसं असेच आहे, असतात इथं लोकं. हे सगळे लोक बसलेत आणि एकमेकांशी बोलतायत, असं ऑकवर्ड कॉन्व्हर्सेशन होत कारण आहे. तो पण एक introvert माणूस मला आहे. आवडला, एक माणूस कोण? मला आवडला ज्यांनी त्याच्या बायकोला ताजमहलच्या समोर प्रपोज केले. त्याची स्टोरी एक नंबर होती, आपल्याला आवडली ती. रेकॉर्ड केली का नाही ते? मी नाही केली, कारण ती दुसऱ्याची लव्ह स्टोरी, अरे पण त्यांचं आपल्या- कॉन्सेंट असेल यार. नसेल मी सांगेल तुम्हाला नंतर. एनिवे सुशी क्लासमध्ये आम्ही दोघंचे, बाकी सगळे डान्स क्लासला होते. मी इकडचा माझा पिंपल पॅच काढलाय कारण तो निघाला होता, ओला झाला होता. बरोबर, सो ठीक आहे, चालेल. इथं व्हेज सुशी शिकवणार होते, बट आम्ही दोघं नॉनव्हेज आणि त्यांना आम्ही म्हटलं दोघंच की आहोत. तर ह्याने प्रॉन्स ऑर्डर केले. मी ऑर्डर केले प्रॉन्स. फ्रोझन प्रॉन्स आता बघू, ते आता तयारी करतात, तिथे जाऊ आणि बनवायला. आपण दोघंच आहे, सो लेट्स डू इट. म्हणून तर ऑर्डर आणि केलं. तू इंट्रोवर्ट आहेस म्हणून तुला असं वाटतं, बट बिकॉज मी सोलो ट्रॅव्हल केले, तर हे युजली होतं जेव्हा पण तुम्ही सोलो ट्रॅव्हल हा, वगैरे असं करता लोकं ना, बोलतात काही तुम्ही मुलांचे. असंच बॉन्ड करू शकता लोकांसोबत. मला नाही करायचं. म्हणूनच तू असं आहे. हे असलं सुशी ऑर्डर केलं होतं. कुठे गेलं त्याचं पाकिट टाकलं त्यांनी वाटतं. पण हे हे प्रॉन्स आहे बाळा, हे सॉरी सुशी काय प्रॉन्स.
हे प्रॉन्स ऑर्डर केले आणि हे असं फ्रोझन आहे जरा. तर बघू आता कसं आहे काय आहे तुम्हाला सांगतो. हे 200 रुपयाला भेटले वाटतं. 30-35 पीसेस आहे असं त्याच्यावर लिहिलं होतं. 200 तुम्हाला पण ग्राम आम्ही आहे शिकवतोय आज कुकिंग क्लासेस, हे तुम्हाला पण होणार आहेत. रोस्ट होत असं आहे. गरम पाणी टाकायचं याच्यामध्ये आणि जरा डिफ्रॉस्टला टाकायचं आहे. कळलं का परत? सो हाउ इज योर कुकिंग चॅनल नाउ? He said he stopped, कुकिंग no? चैनल छोड़ के अभी मैं द नेम इज लाइक लाइफ बियॉन्ड वर्क Oh, सो You rant on that channel. life beyond work. Everyone does. नो आई You know what is the name of a channel? Because he said fitness, that is why. Fit him food here. Fit and foodie. Fit him foodie her. her, because I am foodie and he was the one who was into gym. Gym. Was into gym. Now I don't know what happened Now I have there, but completely yeah. lost. Where we got to know. Where? Ready yet? अच्छा okay. Tell you. So इन्होंने वो रिफाइंड मैदा डाला. मराठीत बोलना रिफाइंड मैदा टाकला आणि हे का We टाकलं? have maida. We have put maida 30 grams, 60 grams. 60 grams And मैदा. 30 grams of corn flour. अच्छा 30 corn grams And of with corn that flour. we'll take rosemary. flour. Okay. रोजमेरी. इधर को पसंद है क्या रोजमेरी? Rosemary is good for hairs and all. So this is for the flavor. Sorry, this is for the smell. This is for the flavor. ये रोजमेरी का टेस्ट थोड़ा अजीब लगता है ना. नहीं नहीं, this is just for smell. Rosemary is for smell and oregano. बट and- मैंने रोजमेरी जब खाया था मेरे को बहुत अजीब लगा When था. did you eat? बहुत टाइम खाया है. This is oregano and chili flakes. ये I didn't know that oregano and chili flakes. Mind egg though, but it's up to you. नहीं नहीं आपको हाँ चलेगा. हाँ चलेगा हम Egg, लोग we're तो open ये for खा egg. रहे तो अंडा तो क्या है? Hi. All good. Yeah, महाराष्ट्र. Are you also from Maharashtra? नागपूर. Oh, नागपूर. मराठी येतं का मग तुम्हाला? कळलं. आम्ही पुण्यात पुण्याच्या किती वर्ष झाली बँगलोर? 3 वर्ष. 3. नाइस नाइस. Nice, it's I nice. think We the can't. weather is really good and बाकी सब तो नॉर्मली आहे. बाकी पुण्यामध्ये पण सेम गर्दी आहे, बँगलोरमध्ये पण सेम गर्दी आहे. गर्दीबद्दल नाही बोलू शकत. मैंने पहले ही बोल दिया. ग्लॅड. So इसमें से हमें सिर्फ व्हाइट white चाहिए. व्हाइट लेना है, एग व्हाइट लेना है बस. गडा इलेक्ट्रॉन. फालतू इकडे पण फालतू जोक मारते. झालं तुझं बोल. मैं ही बोल रहा करूँ. थँक्यू. अरे घरी तर काय करत नाही, आता इथे शांतपणा करायला लागली. भूल जाता हूँ मैं टीचर हूँ. इट्स So pinch of salt. Pinch of salt. And if you want, you can add soya sauce if you want. आप बताओ, मेरे को टेस्टी खाना है बस. घरी घरी काय करत नाही आणि इथं कशी करते धपा धपा धपा, होय का? हा? आता जर काय तू करतेस आणि मला करून नाही देते तर जर काय तू घरी केलं. इथं कुक मी आहे ना, मी सगळं केलं पाहिजे. ठीक आहे. हे काय? दिस Red इज chilies. रेड हे चिली. झालं का? थांब थांब. ते काय टाकतात? रेड चिली. दिस इज रेड चिली सॉस. हाँ. ओके. नीट कर रे. वैष्णवी बोलली इथं ॲप्रन बिप्रन देतील का? लोकल आहे पण ठीक आहे चल. दवस रे. ऑइल. थोड़ा सा ज़्यादा नहीं. ठीक आहे. हे तर हे झालं याचे. हां तर त्याला छान झालं ना आता. टेक्स्चर चेंज झाला बघ आता त्याचा. मला वाटतं पिझ्झा बनवू शकतो याचा. पिझ्झा बेस. हा म्हणजे वास तसा येतो बिकॉज ऑफ ऑरिगॅनो. पिझ्झा बेस बनवू शकतो. ओके. Okay. So this is completely different from the normal rices. If you want to use Indian version, you can go for the इंडियन jasmine. So these are the two particular rice which will give you the effect of stickiness. जॅस्मिन राईस. Yes. स्टिकी राईस हवा असतो तर आपला ऍक्च्युली इंद्रायणी पण येऊ शकतो ह्याच्यात असं मला इंद्रायणी. वाटतं. बिकॉज स्टिकी राईस रहता है ना. But I would recommend to go for this specific rice. का काम है clean wash करना. ये तो मैं रोज घर पे करता हूँ. इतना जल्दी ये कौन सा पानी यूज करना है इधर? नाही. ही लव्स कुकिंग. तिथे उधर ही करणार. हाँ. ये बीच में फेंक देगा. ओके. इफ यू वांट टू ऐड सम अदर टॉपिंग, लेट्स से दिस वाज वेज, तो अभी हम क्या कौन सा स्टेप करते हैं? इफ इट वाज नॉट प्रॉन्स. चलिए. ओके.
और बटरकॉर्न। ओके सो वो मतलब सेम स्टेप, इट्स जस्ट दैट की इंग्रेडिएंट दूसरा रहता. मिक्स करके 15 मिनट छोड़ दो। शुअर. हे प्रॉन्स टाकले त्याच्यात आणि हे आता मिक्स करायचं आहे आणि मग 15 मिनिटात त्याला 3 वर्षे तोपर्यंत चैतन्य ते भात धुतो. कितना पानी चाहिए? हाफ यूज करेंगे मेजरमेंट के हिसाब से, क्योंकि मैंने हाफ कप लिया है। What's your name? ठीक है थोड़ा भी ऐसा ही ले लो. So she was supposed to be our teacher today, but we switched But we made her switch. because of non-veg. काय याच्यात टाकलंय? हा प्रॉन्स टाकायचं आणि आता ह्याला 15 मिनिट्स साठी ठेवायचं. Oh. आय वॉज डुईंग द कूल जॉब वाईल ही वॉज डुईंग. मस्त वाटतं याच्यात प्रॉन्स गेले आता. हां Always take 1:1 ratio. ओके. उसमें से थोड़ा एक्स्ट्रा पानी ताकि राइस सोखला सके. पानी पी गया. असं भात टाकायचं त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये अजून पाणी टाकणारच. पाणी टाकणार आहे टाकणार. अजून? आणि याच्यामध्ये अजून पाणी टाकायचं थोडंसं, अजून अर्ध. Now it will take precise 18 minutes. ओके. टाइमर लगाना है. हाँ, अभी 5 मिनट के लिए हमें हाई फ्लेम में करना है. ओके. आफ्टर दैट विल गो फॉर द लो फ्लेम. आयदर विनेगर घेऊ शकता तुम्ही किंवा लेमन घेऊ शकता. सिंथेटिक कळतं का तुला काय असतं? सिंथेटिक तर ऑइल असतं बच्ची. सिंथेटिक विनेगर कुठे यायला लागलं म्हणजे असं डोळ्यात असतं. नको घालू कॅमेरा. मी 0.5 मध्ये शूट करते, मला नको शिकू. 0.5. भात बनवत चल, इथं इथं पण पण भात मराठी लोकं बनवतो, भेटले. इथं पण भात बनवतो, घरी पण भात बनवतो. इथं पण मराठी लोक भेटले मला. Okay. हे काय? 2 टीस्पून ऑफ शुगर. शुगर विनेगर में शुगर. सो विनेगर नसेल तर लिंबू वापरू विनेगर में शकतो. शुगर. हे असले आणायचं घरचे तुला स्पून बिन. मी रद्दड बनवतो जेवण डायरेक्ट. दाब दूब स्वतःच्या मनाने सगळं टाकतो. मन फस्त कधी कधी. 1 टीस्पून ऑफ शुगर. 2:1 रेशियो. 2:1 ठीक आहे. 2:1 कळलं का? म्हणजे 2:1. 2 चमचे शुगर तर 1 चमचा मीठ. मी आज फक्त माझ्याकडे गेला. बाबो भात शिजू राहिला. मी आज फक्त इथं खायला आलं, शिकायला आलं, शिकणार मी युट्यूब वरनच आहे मला वाटतं पर्सनली. चैतन्याचा असा सीन आहे ना, चैतन्याला आवडतच नाही बोलायला, आवडतच नाही त्याला, कन्व्हर्सेशन करायलाच आवडत नाही. नाही पण सीन कसं आहे ना, हे बघ म्हणजे असं एवढं आजूबाजूला जास्त लोक असतील तर मला कॉन्सन्ट्रेट होत नाही. आणि इथं खूप लोक आहेत, बडबड करतात, काय काय करतात, जरा कन्फ्यूज होतो ना मी. इथं पिझ्झा मेकिंग पण चालेल, जायचं का तुला? पिझ्झा मेकिंग पण येतं. पिझ्झा पण खा, सुशी पण खा. आम्ही दाखवतो जरा केवढी गर्दी आजूबाजूला दाखवते. गर्दी दाखवते ह्यांना सगळ्यांना. हे असं इथं हे सगळं. केवढी गर्दी आहे बाबा. 2 मिनिटं गर्दी झाली. मलाच चैतन्य कसं enjoy- काय? चैतन्य anxious होतो. सैली. 0.5 आहे बाबू, तू येऊ शकतो. चैतन्य जरा कॉन्शियस होत मला आवडत नाही जास्त लोक आजूबाजूला. पण खूपच लोक आहेत, खूपच लोक आहेत. इट्स ओके. बाहेर पण लोक आहेत, बट इट्स ओके. मागे स्ट्रेंजर मीटअप चाललाय. स्ट्रेंजर थिंग्स. चलो हे मिक्स करतात. चैतन्य ते मिक्स कर ना, तू कर ना. घे त्यांच्याकडे. घे घे ना त्यांच्या. घे अच्छी. घे मी. कॅन आय डू इट? हे पकड. मी शिकायला आली. घरी तर एवढं करत नाही, इथं कसं काय करते मला कळत नाही. बच्चे तू जर काय नाही चाकायचं बनवलं का? ना घरी, चाकायचं तर थुकशील डायरेक्ट. आहे मागं बसले ना त्यांच्या तोंडावर. चाकायचं तुला? नाही हट. अरे विनेगर आहे. मग चाक तू चाक बरं कसं होतं. शी थूक मार नागता लोकांवरती. थुकशील बच्चे, तुला म्हटलं होतं मी. विनेगर कोण चाकतं बच्ची? अरे त्याच्यामध्ये साखर टाकली ना पण. म्हणून काय झालं? तर बघ ते कसं ते स्टर हे भात 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 स्टर होतं आता आपला. बघ जा तिथं बघ. जैसे मैं बोला था पानी पी लेता हूँ. थोडंसं ओ, पाणी पाणी आणलं आटलं पडेगा. सगळं? हां ऐसे नहीं होगा. तर म्हणजे सारखं हलवत राहावं लागणार का? हां. मी तर विनेगर हलवत बसले. सो इथे चैतन्य त्यांच्यासोबत राईस बनवतात तो आणि इथे साईडला तक आहे. पिझ्झा मेकिंगचा क्लास चालू झाला. हे लोक पिझ्झा बनवायला शिकायला आलेत आणि इथं आम्ही सुशी शिकायला आलो. सो ते आता चैतन्याला भाताबद्दल सांगतात काय कसं करायचं आहे. मीनवाईल इथं आपलं हे और झालंय फुलेगा क्या? प्रॉन्स.
आणि हे विनेगरचं झालंय. या खूपच लोक आहेत मी तुम्हाला कसं सांगू, खूपच लोक आहेत. काय झालं? थोडं पण नाही शिजलं? नाही शिजला, कडक आहे अजून. अरे तो उघडत का नाही? लय कचरा आहे का माझा? लय आरडाओरडा चालू आहे मग आहे ना. इट्स ओके. जाऊ दे आपण, मला आता असं वाटतं घरी चाललोय आपण. हा ना, कोणाच्या तरी कोणाच तरी घरी आलं असं वाटतं. ठीक आहे, चला जोपर्यंत भात शिजतोय यालाच तोपर्यंत बनवतं, यालाच आपल्याला खायला घालत. एवढं पैसे दिलेच नाही. ॲप्रन कुठे आहे माझा? सो हा चैतन्यासाठी खूप जास्त युनिक एक्सपिरियन्स आहे, बिकॉज चैतन्य कधीच एवढ्या लोकांमध्ये तर नाही आहेत. सो चैतन्याचा आणि खूपच सगळे नाही का असे स्ट्रेंजर्स, म्हणजे काय काय इथं जे स्ट्रेंजर्स आहेत ते एकमेकांशी काही बोलतात, म्हणजे काही कशाबद्दल गप्पा मारतात, स्वतःच्या बिझनेसबद्दल गप्पा मारतात किंवा कशाबद्दलही गप्पा मारतात. स्ट्रेंजर्स मिळतात. आणि आमच्या मागं पिझ्झावालेत आणि इथं मराठी लोक एवढे आहेत की काय विचारायला नको. आता अजून एक नाव ऐकलं आम्ही, गौरी कुलकर्णी. आणि आता इथं आर्ट क्लास पण चालू आहे. इथे आर्ट क्लास चालू आहे. आर्ट क्लास नको येऊ, आर्ट क्लास. आपण असं करायला पाहिजे मन चैतन्य. आपला पण हा एक बॉन्ड. हे मला नाही आवडत. आपला पण मला तुझ्याबरोबरच बॉन्ड करायला आवडतं. मला माझे फ्रेंड्सच आवडतात. चैतन्य कन्व्हर्सेशनच नाही करत. हां, मला नाही आवडत बच्चे कन्व्हर्सेशन करायला. मला असं वाटतं की नाही का लय गर्दी आहे आजूबाजूला. 90% शिजलाय. 90% शिजलाय. येस, 90% शिजलाय. मी म्हणत होतो मागं पिझ्झावाला पण चाललंय, आपण हळूच पिक करायचं तर म्हणूनच पिझ्झा म्हटलं पण मी बघायचा. तुला, म्हणून म्हटलं क्या कर देंगे? सील कर देंगे. देखो अभी गरम है. दिस इज द टाइम वेयर इट विल कीप ऑन सोकिंग. ओके. Water. तो अभी विनेगर डालने का. अब इसमें हमने विनेगर में सॉल्ट शुगर डाल के इसको डाइल्यूट किया. So if you want to take one dip, you can test. टेस्ट इट. मी तर केलं बाबा मागाशीच. मी तर म्हणलं होतं टेस्ट करायला असतं. अच्छा है लेकिन. Basically, we are getting the lemon taste. अच्छा अच्छा. So आत्ताच तो सोक करणार तो भात सगळं, पाणी पण सगळं पण, म्हणून आम्ही आत्ताच जब हम टाकलं लोग त्याला. घर पे थे ये बोल रहे थे कि रोल बनाना जरूरी है कि ये सीधा इसमें डाल के खा सकते हैं ना अपना राइस और डाल के जैसा. हे घ्यायचं ना बाबू, तुला चटके बसत असतात ना तुला. शी कसलं आहे ते, त्यात हात नको घालू. अरे ते जळलं बिळलं गेले, पण आपण तुला चांगलं वाला घेऊ ना. हा घेऊ घेऊ घेऊ. घेऊ. ऍक्च्युअली मला चटके बसतात ना इथं म्हणून. ते मागं अंडे जे ठेवलं त्याचं फक्त पिवळं राहिलंय ना, मागाशी पांढरं तर खाली ते घेतलं. तुझ्या अंगावर टाकू शकतो मी. ते ती पिवळं डेअर खा मी ना, कम्प्लीट ते करतो. पिवळं खा. खाऊ नाही शकत ते. का? कसला चमचा आहे हा? मला नाही आवडला हा चमचा. हा. जब तक वो हो रहा है, हाँ. we'll go for the tempura. ओके, ठीक आहे. टॅम्पुरा. लेट्स गो. टॅम्पुरा बनवा. So tempura का मेन फोकस है टॉस फ्राई. टॉस फ्राय. डीप फ्राई नहीं. ओके. मतलब प्लेन ऑयल रहेगा. टॉस फ्राई ये डिफरेंस होता है. And you put completely into it and boil it, fry it. So that is deep fry. यहाँ पे हम लोग थोड़ा सा तेल लेंगे and we'll toss it to get our exact amount of fry. ठीक So आहे. हमें crispy चाहिए, complete drained out नहीं चाहिए. ठीक आहे, थोडं क्रिस्पी. ठीक आहे. टॉस फ्राय म्हणजे कमी तेल घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये टॉस करत आपलं राहायचं. टॉस करत राहायचं. आपण मासा कसं तळतो याच्यावरती, नाही, माशाला पण खूप तेल घेतो. त्याला नाही. मासा कढई जा जा जा, तू लक्ष दे बाळा, तुलाच बनवायचं. बालाच बनवायचा. येस. कच्चा रहना चाहिए. चला 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 टाका. कळलं का? म्हणजे जपानीज लोक किती हेल्दी खातात. कळलं का? जापानीज. जपानीज. लक्ष द्या चैतन्य, तू लक्ष देत नाही, बिलिंदरपणा करू With this नकोस. you अरे चटका लग गया. चटका लागतो ना. सगळे लांब पळाले. हे भाई जळणार नाही ना, हे जळणार नाही. याला हानी मी व्हायची. 1400 रुपये गेला याच्याकडनं. प्रॉन्स पण आपण मागवले, ते 200 हा, रुपये 200 वेगळे. रुपये खाणार पण तो आहे. ते तेल एवढं उडतंय ना, जर काय तुम्हाला खरंच करायचं असेल तर गॉगल बिगल घालून करा जरा. तुझ्यासारखा देऊ का तुला गॉगल? आहे इथं. डेअर आहे माझा, डेअर आहे माझा. घालतोस?
कुठे आहे? माझ्या पर्समध्ये. दे घालतो. मी नाही आणणार, तू तुझं जाऊन आणायचं. नको आहे, इकडे इकडे. झालं बघ लक्ष कुठे तुझं? बाबा उडतंय ते तसं, मला लक्ष नाही दिलं तरी चालेल मला. वास तर मस्त येतोय रे, मला टेस्ट करू वाटतं लगेच. भजी तुला करायचं आहे ट्राय? नाही उडे का कसला आहे हा, कसला आहे हा घरी चाय. जाणार बच्चे माझं शर्ट बघ कसं आहे पांढरं. बट हे छान आता एक जण आले आणि दिसतंय. विचारलं टी शर्ट. अरे फोकस का नव्हतं? हा फोकस फोकस नाही तुझा आयुष्यावर. तुझा आहे माझ्यावर. येस. माझं यार पिझ्झा बनवता येतं यार, मला पिझ्झा पण खायचा इच्छा आहे, पण थुकू नको. दिस नॉर्मल म्हणतोय, जसं की ह्याला लय माहिती की टॉस फायर कसं करतात, काय कसं करतात. फायर टॉस फायर टॉस फ्राय गावाची Toss टॉस fire. फ्राय. मला शिकवू नकोस चैतन्य, कळलं ना प्लीज, मला भजी. शिकवू नकोस. क्रिस्पीनेस त्याचा असा म्हणून ते थोडं असं त्याला हे कळतंय. पोटात घे, पोटात घे. या नाईस. सुशी तुला चांगली नाही लागली तर तू काय करणार? काय? जर तुला टेस्टला चांगली नाही लागली तर 1400 रुपये रिटर्न घेऊन जाणार याच्याकडनं. बाई असं वाटतंय आपण सुशी मेकिंग क्लासला आलोच नाही, कारण तो बनवतोय आणि तू लक्ष देत नाही आहेस चैतन्य. सुशी मेकिंग ही इज द कुक. ये टायगर, ये प्रॉन्स आहे, टायगर प्रॉन्स आहे. टायगर श्रिम्प वेगळं आहे, जे चैतन्याला युजली आवडलंय. मार कसम. लांब माझ्या श्वासानं लिकेज गेला. चांगलंय चांगलंय. सटल लागतं ना एकदम टेस्ट. इथं पाणी, माझं पाणी येतं. अगं पाणी जाऊ दे, माझ्या चेहऱ्यावरती ऑइल उडलं. मला हेच खाऊ वाटतंय तर पण काही झालेलं नाही अगं चैतन्य. बच्ची, ते ऑइल उडलं माझ्या चेहऱ्यावरती. असं काय करते कांदा झाला रे तुझा. बापरे, जायचं का ER ला? यार? कुठनं शिकले यार? शॉन मेंडस कडनं. शान मंडस. गुड डॉक्टर. रिअली नाईस. हां. आणि तेल पण कमी वापरलं पाहिजे. म्हणजे जापनीज आप टेक लोक ना. लय असे जपनीज काटकसर करून छान लागतात. काटकसर करून. हेल्दी हेल्दी. ते कमी ऑइल आहे, त्यातल्या त्यात पण त्यांना ऑइल काढायचं आहे. वा वा वा. ये तो काळा रोल आहे हा. प्रोडक्ट ऑफ कोरिया. Start rolling up. ओके. रोलिंग अप. चैतन्य कैसे काटना है इसको? छोटा छोटा और आपका काम है स्ट्रेट नहीं, मैं क्या बोल रहा हूँ, ऐसा काटना है स्ट्रेट? क्या बात कर रहे हो? हळू सावकाश. सो ऐसा बीच में से ऐसे 4 पीसेस यू नीड. ओके. माझं काम जरा छान आहे. मुलींचं काम मेकअपचं असतं ना, म्हणून तुला प्लेटिंगचं काम दिलं Shut वाटतं. now if you see this, one side is completely rough and one side is completely plain. हां हां. The plain side will always be on the bottom. ऑन द बॉटम, प्लेन ऑन द Rough बॉटम. side. और Inside. उसके बाद if you sign it like this on the rough side, you see there are some linings. या. तो उसमें से देखो सबसे छोटा वाला जो रहेगा वो आपको ऊपर साइड रहेगा. So like Okay. if I am starting from here and see this is the smaller one. हाँ, ये हाँ, रहेगा ऐसे. ठीक है. This is बट ये हर बार ऐसा ही रहता है हाँ, क्या? ऐसे ही रहेगा. हे तोपर्यंत वेजेस असे कापायचे आहेत, ते चैतन्याला सांगतात. ठीक है, बाकी कर देता हूँ मैं. हो गया, ज़्यादा नहीं चाहिए. एक ही रोल बनेगा. So 4 movement it squats. Cool down. कूल डाऊन. You get the rice grains. ओके. अब इसको सेंटर से ऐसे. ओ इसको फैलाते रहना. चैतन्य तुला पण करायचं नाही आहे? नाही. सो मी ती लाईन मला सांगितली त्यांनी छोटीवाली. सो मला तिथपर्यंतच ते घ्यायचं. काय करायचं? त्या छोट्या लाईन पर्यंत नाही जायचं आहे ना. सो त्यांनी सांगितलं की हे प्रॉन्सचे ऑइल काढतच जायचं. एक टिश्यू ऑलरेडी त्यांनी काढलं, दुसरा ठेवलाय. असं 3 वेळा जरी करायचं ते बोलत. ओके. काय
बघ ना ते कसं बनवतात. हां. You don't want carrots, right? कैरेट चाहिए तेरे को? You don't सेम want- कट करना है? चाहिए कि नहीं चाहिए? चाहिए? तेरे को चाहिए तो इनको सबको चाहिए फिर. मैं carrots को पतला रखना. पतला रखूँ. हमें बस कैरेट के लिए बाइटिंग के लिए चाहिए. ओके. उससे फ्लेवर का कोई रिलेशन नहीं है. कितने चाहिए और? बस now either you take it aside or use it in the roll. हो नाईस. थोडंसं पण होतं ना ऑइल. तीन थोडंफार वेळा होतं. टिश्यू पेपर 3 बदलायचा. वेळा टिश्यू पेपर बदलला त्यांनी. Now Nice. simple roll is come here. कर तू कर. Hold it. उसको अंदर दबा देने का. बाहर आ गया. जो निकल गया. निकला हो मेरे पेट में आया. सो ते एक जी लाइन होती वरची उससे अपन ने उसको स्टिक कर दिया. ओके. सो हा होता आमचा पार्ट 1 आणि पार्ट 2 लवकरच येईल. स्टे ट्यून्ड टू सी आर रिॲक्शन की वॉज इट अ हिट ऑर अ फ्लॉप. मीनवाईल लाईक शेअर अँड सबस्क्राईब.